मी माझ्या आईला सारखं सारखं म्हणायचे, आई काहीतरी खायला दे, काहीतरी खायला दे. आता तोच प्रश्न मला ऐकायला मिळतोय. मग म्हटलं आता नेमकं यानं काय खायला द्यायचं. मग म्हटलं चला भडंग करून ठेवूया. मी काय केलं, चिरमुरे घेतले, पहिल्यांदा चाळून घेतले. त्याच्यानंतर लसूण ना मी एक 4-5 गड्डे घेतले. ते चांगला सोलून चांगला ठेचून घ्यायचा. त्याच्यानंतर तळून घ्यायचा, कुरकुरीत असा तळून घ्यायचा. त्यांना चिरमुऱ्याचा मी डोंगर करून ठेवलाय. त्याच्यावरती असे एक 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 करून तळून टाकायचे. पहिला लसूण टाकली तळून, नंतर शेंगदाणे टाकायचे. चांगले तळून झाले की मग थोडासा कढीपत्ता घेतलाय मी. थोडासा म्हणजे थोडासा जास्तच आहे. मला कढीपत्ता असा कुरकुरीत मस्त लागतो पोहे किंवा भडंगमध्ये, म्हणून थोडासा जास्त घेतलाय. आता त्यातलं निम्म तेल मी काढून घेतले. त्याच्यानंतर मग त्याच्यात लाल तिखट, हळद आणि मीठ टाकायचं. चांगलं तेल कडकडीत तापलं असेल तर मग आपला गॅस बंद करायचा आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं. आणि जे आपण चिरमुरे होते ना त्याच्यावरती ओतून द्यायचं. नंतर थोडीशी पिठी साखर टाकायची. पिठी साखर म्हणजे जे आपण साखर असते ना ते मिक्सरला बारीक करून घ्यायची आणि मग ती वरनं थोडीशी टाकून घ्यायची. मस्त मिक्स करून घ्यायचं. चला आपला भडंग तयार आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा, सबस्क्राईब